Hello everyone, welcome to Nyandeep Academy. So in today's answer writing session, we are going to practice some PYQs related to ancient history and we are going to highlight the points that will help you enrich your answer. आता बऱ्याचदा मुलांचं काय होतं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी की त्यांच्याकडे भरपूर नॉलेज असतं, दे हॅव द कंटेंट, बट त्यांना आन्सर रायटिंगची जी स्किल असती ती वेल अक्वाइंटेड नसती. म्हणजे काय तर एखादा टॉपिक वाचल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जी काय इन्फॉर्मेशन नॉलेज त्यांच्याकडे आहे they try to bombard it in their answer, which is a wrong technique of writing an answer or orienting your knowledge. ठीक आहे, तर बेसिकली स्टेप्स कशा आहेत आन्सर रायटिंगच्या. पहिल्यांदा आपण क्वेश्चन वाचतो. सो लुकिंग टू द क्वेश्चन, अर्ली बुद्धिस्ट stupa art while depicting folk motifs and narratives successfully expound Buddhist ideals, elucidate, that is explain. आता बेसिकली while writing every answer you need to understand that there are two parameters of a good answer. The answer revolves around the locus, that is कुठल्या सब्जेक्ट मधून किंवा कुठल्या टॉपिक मधून तो प्रश्न विचारला गेलाय, आणि फोकस. एक्सप्लेनेशन म्हणजे फोकस मध्ये काय येणार आहे की जो क्वेश्चन विचारलाय त्याची समरी. बरोबर. तर आता इथे मुलं काय करतात, they try to write more about the locus, they try to write everything about the topic they know or they have read in the question. पण ही चुकीची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे बरं जर व्यवस्थित मार्क्स स्कोर करायचे असतील आन्सर रायटिंग मध्ये, सो यू हॅव टू कीप इन माइंड द फोकस, दॅट इज व्हॉट द क्वेश्चन इज डिमांडिंग. बरोबर. सो याची सुरुवात होते इंट्रोडक्शन पासून. इंट्रोडक्शन मध्ये समजून जातं एक्झामिनरला की whether you have got the gist of the question, that is whether you have understood what has been asked in the question. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन शॉर्ट आणि टू द पॉइंट असली पाहिजे. ठीक आहे. तिथे जास्त समराइज्ड फॉर्मॅट मध्ये लिहायचं नाही, जास्त डिस्क्रिप्टिव्ह किंवा ब्रीफ मध्ये लिहायचं नाही, एकदम शॉर्ट आणि टू द पॉइंट. तिथं पूर्ण समरी आली पाहिजे पूर्ण क्वेश्चनची. तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही असं स्टार्ट करू शकता, विथ द अंडा सिम्बॉलायझिंग क्रिएटिव्ह पॉवर अँड पॅरासॉल implying royal age and dignity. Every detail of stupa structure inevitably expound Buddhist ideology. So what the first point is trying to say? Every piece of architecture related to the stupa is trying to signify or symbolize some or other form of message which is related to Buddhist philosophy. बरोबर. म्हणजे स्तूपा जे बनलेला आहे त्याचे जे आर्किटेक्चर आहे त्याचा प्रत्येक घटक काही ना काही मेसेज देत आहे जो बुद्धिझमशी रिलेटेड आहे. आता या आन्सर मध्ये तुम्हाला डॉक्ट्रिन्स ऑफ बुद्धिझम, 8 फोल्ड पाथ्स ऑफ बुद्धिझम ते लिहायची गरज नाहीये. यू जस्ट हॅव टू राईट व्हॉट ईच पीस ऑफ आर्किटेक्चर इज पोर्ट्रेइंग और सिग्निफाइंग और रिप्रेझेंटिंग. सेकंड पॉइंट इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता, The stupas emerged as the nucleus portraying preachings of Buddhism. म्हणजे जर आपण पूर्ण बुद्धिझमचा विचार केला, स्तूपा हे काय आहे, सेंटर आहे, न्यूक्लियस आहे, जे पूर्ण बुद्धिझमचे जे प्रिन्सिपल्स आहे ते पोर्ट्रे करते त्यांच्या एव्हरी एलिमेंट ऑफ आर्किटेक्चर मधून. तर आता या आन्सर मध्ये पुढे जे एक्सपेक्टेड आहे ते आहे डायग्राम. दॅट इज यू हॅव टू ड्रॉ द आर्किटेक्चरल फॉर्मॅट ऑफ हाऊ स्तूपा ऍक्च्युअली लुक्स. सो बेसिकली सिंपल डायग्राम काढायची आहे जी सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह असेल, जास्त कॉम्प्लिकेशन्स मध्ये जायचं नाही. नाउ इफ यू लुक ॲट दिस डायग्राम, बरोबर, हे काय आहे, हेमिस्फेरिकल शेप, अंडा. त्याच्यावरती हा जो रेक्टँग्युलर बेस असतो त्याला काय म्हटलं जातं, हर्मिका. अबाव हर्मिका लाईज यष्टी, आणि हे जे 3 डोम सारखे दिसत आहेत त्याला काय म्हणतो आपण, छत्रास. So and these two pillar-like structures which represent the sacred tree are called toranas. So this is how a diagram of a stupa can be represented in your answer. Okay. आता पुढच्या मेन आन्सर मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, तुम्हाला प्रत्येक पार्टचा सिग्निफिकन्स लिहायचा आहे की प्रत्येक पीस ऑफ आर्किटेक्चर काय रिप्रेझेंट किंवा पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी. ओके. सो दिस इज युअर रफ डायग्राम विच यू आर गोइंग टू ड्रॉ इन युअर आन्सर. राईट. नाउ मूविंग अहेड, यू विल what points you will include in the main answer. जे तुमचा जिस्ट असेल, मेन समरी असेल आन्सरची, त्यात कुठले कुठले हायलाइटिंग पॉइंट्स आले पाहिजेत. तर फर्स्ट पॉइंट, अंडा अ हेमिस्फेरिकल डोम डेझिग्नेटेड ॲज रेप्लिका ऑफ हेवन. म्हणजे हेवनचं, स्वर्गाचं प्रतिबिंब जे पोर्ट्रे केलं जातं त्या आर्किटेक्चरमध्ये, वॉज सेट टू रेप्रेझेंट बर्थ डेथ सायकल.
बरोबर. जी जन्म मृत्यूची जी सायकल असते ती रिप्रेझेंट कोण करत आहे त्या आर्किटेक्चरमध्ये किंवा त्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये? अंडा, विच इज अ हेमिस्फेरिकल डोम, राईट. सेकंड पॉइंट, हर्मिका सिम्बोलाइज्ड निर्वाणा और स्टेट ऑफ कंप्लीट ब्लिस. नाउ व्हाट डू यू मीन बाय निर्वाणा? निर्वाणा म्हणजे फ्रीडम फ्रॉम ऑल बॉन्ड्स, सुख दुःख, बरोबर, ईर्ष्या, या सर्व इमोशन्स पासून मुक्ती भेटणे. दॅट इज अ स्टेट ऑफ कंप्लीट ब्लिस, ह्याला निर्वाणा म्हणतात. सो जो हर्मिका रेक्टँग्युलर स्ट्रक्चर होता दॅट इज रिप्रेझेंटिंग निर्वाणा. त्याच्या खाली अंडा होता दॅट वॉज रिप्रेझेंटिंग हेवन, बरोबर. त्याच्यानंतर पॅरासॉल जे ट्री लाईक स्ट्रक्चर्स होते, पिलर लाईक स्ट्रक्चर्स होते दोन पेरिफेरीजला. सो पॅरासॉल सिम्बलाइज सेक्रेड ट्री और एनलाइटमेंट. जसं की बुद्धिझम मध्ये सेक्रेड ट्री और बोधी ट्री, बोधगायामध्ये जिथे एनलाइटमेंट भेटली होती, दॅट वॉज अ सिम्बल ऑफ एनलाइटमेंट. जेव्हा गौतम बुद्धा यांना एनलाइटमेंट भेटली त्याचा सिम्बॉल होता बोधी ट्री. सो द पॅरासॉल सिम्बलाइज द सेक्रेड ट्री विच इज सिग्निफाइंग हिअर व्हॉट, विच इज सिग्निफाइंग एनलाइटमेंट, बरोबर. त्यानंतर अजून काय लिहू शकता तुम्ही या आन्सर मध्ये? द 3 एलिमेंट्स ऑफ छत्र, बरोबर. यष्टीच्या वरती जे 3 छत्र होते ते काय रिप्रेझेंट करतात? द 3 ज्वेल्स ऑफ बुद्धिझम और त्रिरत्न पण त्याला कधी कधी म्हटलं जातं, बरोबर. आता त्या त्रिरत्नमध्ये कोण कोण येतं? द बुद्धा, द धम्मा, दॅट इज डॉक्ट्रिन्स ऑफ बुद्धिझम, डॉक्ट्रिन्स किंवा तुम्ही म्हणू शकता प्रिन्सिपल्स, सोप्या भाषेत डॉक्ट्रिन्स ऑफ बुद्धिझम और प्रिन्सिपल्स ऑफ बुद्धिझम. त्यानंतर द संघा, संघा दॅट इज कम्युनिटी, community of monks, community of Buddhist people, right? So these are represented by the छत्रास over the याष्टी. आणि त्यानंतर तुम्ही याष्टी बद्दल पण एक लाईन लिहू शकता. Above the anda, the yashti serves as a support for the tiers of circular umbrella or छत्रास that signify the supremacy of the whole structure. म्हणजे हे काय डिनोट करते याष्टी? Supremacy or dominance, right? The supreme element of architecture. or the supremacy over the whole world, असं ते त्या ठिकाणी पोर्ट्रे करते किंवा सिग्निफाय करत आहे. ठीक आहे. तर त्यानंतर ओव्हरऑल तुमचा आन्सर कसं दिसलं पाहिजे ऍट द एंड? सो इनिशियल 2 to 3 लाईन्स विल बी इंट्रोडक्शन, बरोबर, द जिस्ट ऑफ युअर आन्सर, व्हॉट युअर आन्सर विल इन्क्लूड. त्यानंतर या साईडला तुमची डायग्राम आली पाहिजे. नाउ ऑन दिस साइड इफ मॅप, म्हणजे आता बऱ्याच एन्शंट आणि मॉडर्न हिस्ट्रीचा जर विचार केला, युअर आन्सर मस्ट इन्क्लूड और इट शुड 99% टाइम्स इन्क्लूड अ मॅप. ओके, सो मॅप रिलेटेड टू द टॉपिक अँड युअर मेन समरी अँड द कन्क्लुजन. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी कसा मॅप रिप्रेझेंट करू शकतो आपण? नाउ यू कॅन रिप्रेझेंट अ मॅप शोईंग द प्रोपॅगेशन ऑफ बुद्धिझम टू डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. कारण बेसिकली आन्सर कशाशी रिलेटेड होतं? द एलिमेंट्स ऑफ आर्किटेक्चर अँड द प्रीचिंग्स फ्रॉम दॅट एलिमेंट, बरोबर. सो असा एक कन्सेप्च्युअल मॅप, एक सिंपल मॅप तुम्ही इथे रिप्रेझेंट करू शकता. इकडे 7 सिस्टर्स. सो नाउ इफ यू हॅव टू रिप्रेझेंट द स्प्रेड और प्रोपॅगेशन ऑफ बुद्धिझम ऑन अ मॅप, व्हॉट यू कॅन शो इज, इथून सुरुवात झाली बुद्धिझमची, बरोबर. सो फ्रॉम देअर इट प्रोपॅगेटेड टू तिबेट और चायना, फ्रॉम देअर टू अफगाणिस्तान, फ्रॉम देअर टू श्रीलंका, म्यानमार. सो असे एरोज करत तुम्ही एक प्रोपॅगेशन ऑफ बुद्धिझमची कन्सेप्ट वाया मॅप तुम्ही रिप्रेझेंट करू शकता इन युअर आन्सर रायटिंग अँड दिस विल फेच यू एक्स्ट्रा मार्क, दिस विल फेच यू एक्स्ट्रा पॉईंट. ठीक आहे. सो इथून ओरिजिन झालं बुद्धिझमचं, तिथून ते प्रोपॅगेट झालं तिबेट चायनामध्ये, त्यानंतर म्यानमारमध्ये तुम्ही दाखवू शकता, त्यानंतर अफगाणिस्तान, श्रीलंका. So you can show that the message or the doctrines of Buddhism through its architecture, through its stupa architecture was propagated to different parts of the world. ठीक है? So overall this is the way you are supposed to present or orient your answer. Thank you.